वेलकम स्टुडंट्स. ऑब्जेक्ट ड्रॉइंगच्या या शृंखलेमध्ये आज आपलं पुढचं जे ड्रॉइंग आहे ते म्हणजे पोस्टर कलरचं बॉक्स. पोस्टर कलरचा बॉक्स हा सगळ्या मुलांकडं असतोच, फक्त त्याची कंपनी काय वेगवेगळी असू शकते. आता माझ्याकडं मी ज्यावेळेला हे स्केच केलं त्यावेळेला हा कॅमलचा पोस्टर कलरचा बॉक्स माझ्याकडं होता. तर आम्हाला ज्यावेळेस सांगितलं की तुम्हाला हे पोस्टर कलरचं स्केच ऑब्जेक्ट ड्रॉइंग तुम्हाला करायचं आहे, तर मग आम्ही ते समोर ठेवलं. ठरल्याप्रमाणे की या ऑब्जेक्टवर कुठून प्रकाश येतो आहे, कुठल्या भागात त्याचा अंधार असणार आहे, त्याचे काय काय बारकावे आहेत, हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. तर मी ज्यावेळेस हा बॉक्स समोर ठेवला माझ्या, तर मी ज्या पद्धतीने बसलो होतो त्याच्या माझ्या डाव्या हाताला खिडकी होती, म्हणजे डाव्या हाताने त्याच्यावर प्रकाश येत होता आणि माझ्या उजव्या हाताला भिंत होती, म्हणजे तिकडं अंधार होता. तर बघताय तुम्ही ही जी शॅडो आहे या साईडला आलेली ती अंधार आहे आणि इकडून सगळा प्रकाश या चित्रावर आलेला दिसतोय आपल्याला. तर जसं मी ते समोर ठेवलं, पहिल्यांदा प्रपोर्शनप्रमाणे त्याचं आपण एक रफ स्ट्रक्चर या कागदावर एकदा काढून घेतलं आणि हळूहळू त्याचं पूर्ण आपण ड्रॉइंग काढून घेतलं. त्याच्यानंतर ड्रॉइंग काढल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नेहमीप्रमाणे मी जे सांगितलं होतं की आपल्याला पहिल्यांदा डार्क कलर आधी आपल्याला देऊन घ्यायचे आहेत. तर या चित्रामध्ये आपल्याला जे जे काही शेड दिसत आहेत डार्क रंगाचे, ते पहिल्यांदा आपण रंगवून घेतले. शॅडो ही आपल्याला सगळ्यात शेवटी द्यायची आहे, कारण की शॅडो सावली जी ऑब्जेक्टची असते ती अत्यंत फार महत्त्वाची असते. जर आपण ऑब्जेक्टमध्ये शॅडो काढलीच नाही तर त्याला 3D इफेक्ट त्या चित्राला येणारच नाही. म्हणजे ते एक असं काय म्हणतात त्याला, त्याच्यातला जिवंतपणा जो असतो तो आपल्याला दिसणार नाही. त्यासाठी सावली चित्राला दाखवणे हे अत्यंत गरजेचं असतं. त्याच्याशिवाय हे चित्र पूर्ण होतच नाही, त्याला मार्क मिळत नाही. तर समोर जसं ऑब्जेक्ट आपल्याला ठेवलेलं आहे त्याप्रमाणे अगदी बारीक त्याच्या या टोकापासून तर या टोकापर्यंत जे जे आपल्याला टप्प्याटप्प्याने दिसतंय ते आपण हळूहळू पेन्सिलने, अगदी लाईट पेन्सिलने आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याच्या रंगातली बारकावे आपल्याला बघून घ्यायचे की काय नेमकं या चित्रामध्ये या आपल्याला दाखवायचं आहे. जेवढं तुम्ही बारीक त्याचं ऑब्झर्व करून ते चित्र काढाल तेवढं त्याचा खरेपणा जो आपल्याला या चित्रामध्ये दिसतोय तो आपल्याला अधिक स्पष्टपणे जाणवायला सुरुवात होती आहे. म्हणून तुमचं निरीक्षण जे आहे ऑब्जेक्टचं ते खूप बारीक असणं गरजेचं आहे. त्याचे आकार, त्याचा लय, त्या अक्षराची असलेली ठेवण, त्याने आपल्याला फोटो काढल्याप्रमाणे ते ऑब्जेक्ट आपलं वाटलं पाहिजे. त्यातला जिवंतपणा त्याच्यामध्येच तेव्हा सत्यतात उतरेल. कारण की बरेच लोकांनी नुसतं पोस्टर कलरचा डब्बा पाहिलेला असतो, तर त्यांना माहीत नसतं की बाबा नेमकं आहे काय. पण ज्यावेळेस आपलं चित्र ते पाहतील त्यावेळेस त्यांना त्या चित्राची खरी सत्यता पटेल. म्हणून आपल्याला अगदी बारीकपणे त्या चित्राचं ऑब्झर्वेशन करून, चित्रकलेमध्ये तेच ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं असतं. मेमरी ड्रॉइंग असू नाही तर ऑब्जेक्ट ड्रॉइंग असू, स्टील लाईफ असू, या चित्रामध्ये तुमचं बारीक निरीक्षण करणं खूप अत्यंत आवश्यक आहे. तर बघताय तुम्ही हे पोस्टर कलरमध्ये मी अगदी बारीकपणे निरीक्षण करून एक एक गोष्टी याच्यात रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असाच प्रयत्न तुम्हालाही करायचा आहे. तुमच्यासमोर एखादा ऑब्जेक्ट असेल, वाटल्यास तुम्ही पोस्टर कलरचा बॉक्स जरी काढला हा परत तरी हीच चालेल. एकदा नक्की प्रयत्न करून बघा. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.